असं एवढं काय वय झालंय हो तिचं? आणि दुसरेपणावर का? मला टेन्शन यायला लागलंय हो आता. त्या म्हणत होत्या की लोक बोलतायत. बोलतात तर बोलू देत ना. आता बोलणाऱ्यांची तोंड आपण थोडीच धरणार आहोत. ते झालं हो, पण अक्षराच्या पुढ्यात काय वाढून ठेवलंय ना याची काळजी वाटायला लागली आता मला. ताईने जर जिजूंना माफ करून त्यांच्याशी लग्न केलं ना तर सगळ्यांचं भलं होईल. इरा, तुला कॉलेज आहे ना, जा तू. आई, तुला पटत नाहीये का मी काय म्हणतीये ते? हे बघ गिरा, तुझ्या ताईच्या आयुष्याचा विचार करण्या एवढी मोठी झालेली नाहीयेस तू. हा, आम्ही आहोत ना अजून जिवंत. आम्ही बघू काय करायचं ते. ठीक आहे, तुझा. आई, अगं निखिलच्या आई बाबांना असं वाटतंय की ताईचं आता कधीच लग्न होणार नाही. असं काही होणार नाहीये. नको तू विचार करूस बरं. हा, तू जा कॉलेजात जा. अगं आई, पण जा, उशीर होईल तुला. कॉलेज आहे ना, जा. मला हे लग्न करायचं नाहीये. मावशीला आहे ना समजा चौथाच्या हातात पाहिजे. साधा हिशोब दाखवला नाही तिनं मला. सगळीकडे नुसतं मी मी मी. घरात साधी भाजी काय करायची ना ते बी तीच ठरवती. अगं चंचे, इकडे दे. अगं पहिल्यापासून असंच आहे या घरात. अगं पण आता बदललं पाहिजे ना. तरुण पिढीच्या हातात दिलं पाहिजे ना आता. शेवटपर्यंत का नाही ती कारभार सोडणार नाही. समजा कंट्रोल कंट्रोल का नाही असा हातात पाहिजे असतोय तिला. लोकांसमोर अपमान केलाय तिनं माझा. हे बघ चंचे, तू नग ग मनावर घेऊस. जाऊ दे, सोडून दे. मम्मी, तुला नसल फरक पडत, मला फरक पडतो. अगं चंचे, एकदा लगीन तर होऊ दे तुझं. लगीन काय होणार आहे? लग्नाचं काय कळना झालंय. तिनं काय ठरवलंय ना तेच कळत नाही. हन्म्या, अशी काळ तोंडानं मी काही विचारू शकत नाही. तू नग विचारू, मी बघते काय करायचं. हे काय आहे? सॉरी. कशासाठी? अक्षरा, अगं चुकलं माझं. ओके. अक्षरा, ती परिस्थिती प्रतिकूल होती. हो, अनुकूल परिस्थितीमध्ये सगळेच साथ देतात कमल. आपली माणसं प्रतिकूल परिस्थितीमध्ये लक्षात येतात. अक्षरा प्लीज. आणि तो म्हणतोय ना आता की त्याच्या चुकीमुळे आपलं लग्न तुटलंय, मग तू माझ्यावर का चिडतेस? बरोबर, आमची चूक आहेच. मी विचारलं तुम्हाला? विचारलं का? प्रत्येक वेळी गोष्टी स्वतः ओढून घेऊन त्या सॉल्व्ह होत नाहीत. आणि तुम्ही, तुमचं काय, तुम्हाला बरंच आहे, तुम्हाला सोयीस्करच आहे. म्हणजे तुमच्या चुकीची जबाबदारी तुम्हाला घ्यायलाच नको. मी तुम्हाला दोष देत नव्हते, पण आता ना मला तुमची किळस येते. ते सगळी चूक त्यांच्या अंगावर ओढवून घेतात आणि तुम्ही ते मान्य करताय. शेम ऑन यू कमल. तुम्ही शिकलेले आहात, तुम्हाला त वरून ताकभात कळतो. प्लीज समजून घ्या. मी आता हात जोडते तुमच्या समोर. प्लीज असे वागू नका. मला तुमचा डिसरिस्पेक्ट करायचा नाहीये. माझे ते संस्कार नाहीये. ऐका मास्तरीनबाई. आणि तुम्ही तर काहीच बोलू नका. तुम्ही स्वतःला शाळेचे मालक म्हणवता ना? हा, मग माझ्या परवानगीशिवाय, एका शिक्षिकेच्या परवानगीशिवाय तिचा क्लास रद्द करून ह्यांना इथे बोलून समेट घडवून आणण्याचा आगाऊपणा करायला तुम्हाला कोणी सांगितलं होता? हा, कोणी सांगितलं होतं? मी तुम्हाला मित्र मानले अधिपती, पण ह्याचा अर्थ असा नाहीये की माझ्या आयुष्याचे अधिकार दिलेत मी तुम्हाला. मैत्रीची मर्यादा ओलांडून वागू नका.
मर्यादा राखून वागा तुम्ही. जर इथून पुढे असेच उद्योग करणार असाल ना तर मला तुमच्याशी कठोरपणे वागावं लागेल. तुम्ही केलेले सगळे उपकार विसरून प्लीज असं करू नका. मला असं वागायला लावू नका प्लीज. आणि हा सगळ्यात महत्वाचं, तिसरी व्यक्ती कधीही कुणाचं नातं जोडू किंवा तोडू शकत नाही. तुम्ही आमचं लग्न तोडलं नाही, आमचं नातं तुम्ही जोडू शकत नाही. हे तुम्ही कायम लक्षात ठेवा. घरातही कौतुक म्हणूनच छेप हारली आहे ती. अण्णा अण्णा थंड घ्या अण्णा. तुला म्हणालो होतो मी, एक नंबरची हट्टी आहे ती. बरोबर बोलल्यात ते पण. काय बरोबर आहे ह्यात? चुकीचं काय आहे मग सगळं. हो कमलराव. अरे बाबा, होते चूक माणसाकडनं म्हणून काय एवढा आकाश धरून ठेवायचा का? आणि मला एक गोष्ट सांग, तुझ्या विरुद्ध कंप्लेंट केली असती तर काय केलं असतं? तर मी इथं तुमचं जुळवून द्यायला उभाच नसतो. अरे मी काय खरंच थोडी कंप्लेंट करायला लावत होतो तिला. म्हणजे मी बघत होतो की ती काय बोलते ते. नुसती हो म्हणाली असती ना तरी चाललं असतं. परीक्षा घेत होतो मी तिची. बरोबर केलं मास्तरीन बाईंनी तुमची शाळा घेतली ती. नाही नाही, तुम्ही शिकलेला यायचा पण लय हुकलेला यायचा. काय तर आपलं किरा मिस्टर डोसकेवनी बोलतायचा. अहो प्रेमात परीक्षा घेत्या तू. ती काय शाळा आहे का खेळ आहे लगीन म्हणजे? हा, प्रेमात जोडीदाराची परीक्षा घ्यायची नसती हो, स्वतःची परीक्षा घ्यायची असती. मी किती खेचू शकतोय, मी कुठल्या लेवलला जाऊन विश्वास ठेवू शकतोय ते बघायचं असते. मी किती खपू शकतोय माझ्या प्रेमासाठी, किती झिजू शकतोय ते बघायचं सोडलं तुम्ही. काय जर जोखायचंच झालं का नाही तर स्वतःचं प्रेम जोखायचं कमलराव. त्याला अंगात दम लागतोय. आपल्या जोडीदाराचं नव्हतं, त्याच्यावर झालं तर विश्वास ठेवायचं फक्त डोळे झाकून. कारण ती पोरगी ऑलरेडी तिच्या आई बापाला घरदार सगळं सोडून आपल्याकडे येत असते. तिची ऑलरेडी तेवढी पात्रता असते ना, म्हणताना तर ती येत असत्या. परीक्षा घ्यायची नसते, परीक्षा द्यायची असते अण्णा. प्रेमात कुणीकडायचा. अरे बाबा, पण आता काय करायचंय? आता बघा कर्माची फळं. आता काय होईल असं वाटत नाही. ए, तू शब्द फिरवू नकोस हा. आपलं बोलणं झालं होतं, मला नीट लक्षात आहे. तू म्हणाला होतास मला की तुम्हा दोघांचं लग्न जुळवून देईन मी. ते त्यांच्या मर्जी विरुद्ध नाही. म्हणजे आता जर मास्तरीन बाई म्हणल्या की त्यासनी तुमच्या संग लगीन करायचं आहे तरच ते लगीन होईल. बाकी तुम्ही जरा आता काम करा. मी काय काम करू? स्वतःवर. म्हणजे इथं नाही, वायरिंगचा लई घोळ आहे. ढिलं झाल्यावर शॉर्ट सर्किट मारते झामझिम झामझिम. काहीतरी बघा हा, आणि मग माझ्या संग बोला तुम्ही. कमलराव कमलराव खेळ झाला राव. तुम्ही तशाच राहावा. हे काय करताय आता? प्लीज, मी हात जोडून विनंती करते तुम्हाला अधिपती. माझ्या आयुष्यात जो चॅप्टर मी बंद केला तो पुन्हा उघडण्याचा प्रयत्न करू नका प्लीज. एरवी मी तुमच्यावर खूप चिडले असते. मला आत्ताही तुमचा राग आलाय, पण तुम्ही इतके उपकार केलेत ना माझ्यावर की मला तुम्हाला काही बोलताही येत नाही. सोडा हो, काय कसले उपकार बिपकार काय नाहीत. आणि काय उपकार केले म्हणून काय विकत घेतलं आम्ही तुम्हाला? अधिपती, तुमच्या भाषेचं काय करायचं? म्हणजे मला असं म्हणायचं होतं की तुम्ही माझ्यावर चिडू शकताय, तुम्ही मला बोलू शकताय. माझं चुकत असेल तर तुम्ही खरंच तुम्ही मला सांगा. म्हणजे आम्ही तुमच्यावर उपकार केले म्हणून काय तुम्ही काय वाटेल ते सहन करावं असं नाही. म्हणूनच तुम्हाला सांगते, असं नका करू. मी काय म्हणतो अक्षरा, एकदा सारासार विचार करून बघ की. हो सर, मी केलाय विचार. अगं चुका होतात माणसांकडनं, माफ करता आलं पाहिजे. पण सर, चुका माफ करणं म्हणजे आपण स्वतः चुका करणं नाही ना. म्हणजे कमलला मी माफ केलंय, माझा राग नाहीये त्यांच्यावर. पण म्हणून त्यांना माफ करून त्यांच्याशी लग्न करण्याची चूक मी नाही करू शकत. चूक कशी हो? हे बघा अधिपती, हे मी तुम्हाला ह्या आधी अनेक वेळा सांगितलंय आणि मला पुन्हा पुन्हा ते उघडायचं नाही. तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा प्लीज. पुन्हा असं करू नका, मला ते आवडणार नाही. कशी आहेस राणी? सगळे पाठ ठीक आहेत ना?
असा हा बी म्हणत जा जरा मधी. ये ना राणी. अग तू एवढी शानी आहेस. ही हाडा मासाची अशी शिकलेली माणसं अशी येड्यागत वागतात मला कळत नाही. एक ह्या टोकाला दुसरं त्या टोकाला. तो कमलराव तो तर शिकलेला धोंडाच आहे. तुझ्यासमोर बाई आहे, तिचा आदर पहिलं कर ना. तुझं म्हणणं असेल ठीक आहे, ते बाजूला पहिला आदर तर कर. का आपली तीच बरं जीभ दिला देवानं म्हटल्यावर कॅसेट वाजवतच राहिली पाहिजे दिवस रात्र. नाही बा, माझा मास्तरीन बाईंवर जीव जडलाय, म्हणजे जडला होता म्हणून मी हे सगळं म्हणतोय असं नाही. म्हणजे त्यांचं सगळं म्हणणं मला पटतंय असं नाही. आता काय काय म्हणणं मला पटत नाही, मी तोंडावर बोलतोय की. पण काय काय म्हणणं त्यांचं खरंच बरोबर असतं. एवढं खरं बोलतात का नाही. त्या कमलराव विषयी त्या जे काय बोलल्या शब्दोन शब्द पटला मला. नात्यामध्ये विश्वास पाहिजेच हो तुमच्या, त्याशिवाय ते नातं कसलं. त्या कमलला तर बघितल्यावर मला खरंच पहिलं असं वाटलं होतं की ना बाबा माणूस खरा आहे, त्याला खरंच मास्तरीन बाईंसंग लगीन करायचं असेल. मास्तर आहे एवढा शिकलेला. पण कमलराव कम्प्लीट हुकलाय राव. काय उपयोग नाही त्याचा. मला आता असं वाटायला लागलं की नाही, पश्चाताप व्हायला लागलाय. मी धोंड्यावर डोसकं आपटून घेतलं काय असं वाटायला लागले. हद्द झाली आज कमलच्या वागण्याची. हा काय झालं? अगं आज माझ्या वर्गात आले ते चक्क. मग काय आमच्यात वादावादी झाली. अधिपतींनी मध्यस्थी केली. त्यांना असं वाटतं की त्यांच्यामुळे लग्न मोडलं म्हणून ते मध्ये पडले, म्हणून त्यांनी मदत केली. बरं मग कमल काय म्हणाले ते सांग ना. आपण विचार करू म्हणे. बरोबर आहे ना. काय हरकत आहे विचार करायला, नाही का? अगं माझी हरकत आहे आई. मला नाही लग्न करायचं त्या माणसाशी. मला त्या माणसाचं तोंडही बघायचं नाही आता. मी आज खटका मिटवला. म्हणजे काय केलंस तू? म्हणजे मी विषय संपवलाय कायमसाठी. मला आता या घरामध्ये कमलचं नाव नकोय परत. इरा तू त्यांना अजिबात फोन करू नकोस. आणि त्यांचा फोन आला तर तो उचलायचा नाही. त्यांचा नंबर ब्लॉक कर आणि डिलीट सुद्धा कर. आता त्या माणसाचा आणि आपला काहीही संबंध नाही. आज त्यांच्यामुळे उगाच चिडले मी अधिपतींवर. हो ना. आणि बिचारी इतकी धडपड करतायत. त्यांना गिल्टी वाटतंय त्यामुळे ते खूप प्रयत्न करतायत. खरं तर माझा राग कमलवर होता, पण तो सगळा राग मी अधिपतींवर काढला. आई मी अधिपतींमुळे आज इथे बसलीये, तुमच्याशी बोलतीये. घरात हे सगळं अधिपतींमुळे. त्यांनी जीव वाचवलाय माझा आणि मी त्यांच्यावरच चिडचिड केली. हा ग, मग माफी मागून मोकळी हो. मलाही तेच वाटतंय. माणूस चांगला आहे खूप. म्हणजे कायम मदतीला तत्पर असतात. हो आणि हुशार आहेत ते. तुला माहितीये त्यांनी जर शिक्षण घेतलं असतं ना तर काहीतरी चांगलं झालं असतं त्यांचं. अगं मग अजूनही शिकू शकतात ना. शिक्षणाला कुठे वय लागतं का? नाही शिकणार ते. कशावरून? मला माहित आहे. सांगून बघ. अगं आई मला माहितीये ते नाही ऐकणार. आपण कशाला शब्द फुकट घालवायचा. अगं असं नाही, पण आपल्या सांगण्यामुळे जर कोणी शिकायला सुरुवात केली तर चांगलीच गोष्ट आहे ना. आई त्यांना माझं एवढं नाहीये. आणि मला माहितीये या बाबतीत ते कुणाचंही ऐकणार नाही. पण मी सॉरी म्हणू ना त्यांना. हो, तुला वाटतंय ना चूक झालीये म्हणून. माफी मागायला काहीच हरकत नाहीये. अगं चंचे, अगं चंचे काय केलंस तू? अगं तुझं डोसकं बिस्कं फिरलंय का काय? चंचे काय केलंस? तोडफोड. आता या सायकलची केले. लवकरच अधिपती आणि त्या मास्तरनीच्या मैत्रीची करणार आहे. अगं चंचे, अगं काय करायली तू? अगं अधिपतीच्या लाडाची सायकल आहे ना वही, आणि ती तू मोडली. अधिपतीला कळलं का नाही तर तुझा बी जीव घेताल, माझा बी जीव घेताल. अगं तुला डोसकं बिस्कं हाय का नाही? कशाला मोडली तू सायकल? मम्मी या सायकल वर बसून ते अधिपती आणि अक्षरात जोडीनं आले. जोडीनं. चंचे 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 ही सायकल नाही, त्यांच्या प्रेमाची निशाणी आहे. जो पतूर ही सायकल इथं आहे ना, तो पतूर अधिपतीच्या डोसक्यातनं ती मास्तरीन जाणार नाही. जोडीनं डबल सीट आलेत बसून. चंचे चंचे चंचे. अगं
अगं येडी झालीस तर काय पाय मोडल की. माझा पाय जाऊ देत ग. या फडतूस सायकल पाहिजे माझं लग्न मोडलंय म्हणून मी हिला मोडली. हे बघ गाई की अगं शांत. काय विचारतोय मी? गेली कुठे सायकल? हा गेली कुठे? ए पाव्या राणी कुठे गेली रे? तुला लक्ष ठेवायला सांगितलं होतं ना मी. कुणीकडे आहे राणी? माहित नाही सरकार. माहित नाही तर तुला बी माहित नाही. हा काय उपयोग आहे पाव्या? मला पहिली गोष्ट सांगा, तिला हात लावायला तुम्ही गेलाच का होता? कोण गेलो होतं तिथं कडमडायला मला सांगा बरं. गायब कशी झाली ती तिथनं? हो उमेश अण्णा बोला की. मी सुट्टीवर होतो सर. सुट्टीवर होता सा? उपकार केला सा आमच्यावर. सुट्टीवर होता सा. आणि तुम्ही शांतताई तुम्ही तर बघितली असेल. माहित नाही सरकार. माहित नाही काय माहित आहे? मग तुमचं तर लक्ष असतंय अख्ख्या घरावर. मग तुम्ही असं केल्यावर कसं व्हायचं? काय कुणी जादूटोना केला? हा गायब केली तिला? झालं काय? आहो अधिपती जाऊ दे की. तशी बी ती सायकल जुनीच होती. कशा पाय उगत तक तक करायला असं तुम्ही? दुर्गे किती वर्ष राहतेस या घरात? 20 वर्ष. मग घरचे मालक बोलत असताना मधी मधी बोलायचं नाही, हे ठाव नाही तुला? चुकलं ताई, सॉरी. हे शब्द परत ऐकायचे नाहीत आम्हासनी तुझ्याकडनं. वय वय अधिपती तुम्ही चिडचिड करू नका. असेल तुमची सायकल. फक्त सायकल नव्हती होती माझ्यासाठी आई साहेब. आणि तुमच्या बहिणीला सांगा, वस्तू जुन्या झाल्या म्हणून काय लगेच असं फेकून देत नसतोय आपण. माणसं जुनी झाली आणि म्हातारी झाली म्हणून काय फेकून देतो का आपण लगेच? येळेला कामात आली होती ती सायकल. तुम्हाला एक सायकल सांभाळता आली नाही. ओ शांत व्हा अधिपती, शांत व्हा. हुडकून काढू आपण ती सायकल. कुठं जाणार मला सांगा? अहो आपल्या घरातून आमच्या परवानगीशिवाय साधी पिन इकडच्या तिकडे होत नाही. सायकल कुठं जाईल? हा अख्खं घर उडकलं मी. कुठंच गावानं झाल्या मला. कुणीतरी तिला तिथनं हलवलं नाही तर कुणीतरी चोरले. आई शपथ, जर चोरले असेल ना कुणी. तुम्ही शांत व्हा, तुम्ही काळजी करू नका. आम्ही समद्यांना कामाला लावतो. ए चला रे, हातातली कामं टाका आणि हुडका ती सायकल. जोपर्यंत ती सायकल मिळत नाही तोपर्यंत कुणी बी या घरातून बाहेर जाणार नाही आणि कुणी बी बाहेरचा घरात येणार नाही. काय झालं तरी आजच्या आज ती सायकल हुडकायला पाहिजे. तुम्ही शांत व्हा आता. ज्यानं कोणी माझ्या सायकलला हात लावला असेल ना त्याचा इशे हार्ड करून ठेवणार. मी सोडणार नाही सांगून ठेवतोय. लक्षात ठेवा तुम्ही. ऐकलं ना आम्ही काय सांगितलं ते? अर्ध्या तासात काम व्हायला पाहिजे. हा सरकार घरचे बाई समधीकडे शोधलं, कुठं बी नाही सायकल. सरकार गाड्यामध्ये बी उडकलं पण तिथं बी नाही सायकल. नीट हुडका, सायकल मिळाली पाहिजे. चला निघा. वय सरकार. कुणी नेली असेल ती सायकल? मॅडम हेच ते दुकान. त्यांचे तू का नाही जरा तुझ्या रागावर कंट्रोल करायला शिक, कळलं काय? कशाला तोडलीस का तू त्या अधिपतीची सायकल? हा आता त्या अधिपतीला कळलं का नाही तर तुझं काय खरं नाही. मम्मी मी माझ्या पद्धतीनं हँडल करीन. ए हँडलवाली आली मट्टी. समज तर न्याच केलंय ना व. आता प्रार्थना कर का त्या भंगारवाल्यापर्यंत कुणी पोहोचू नये म्हणून. कळतंय काय? मोडीत काढली आहे ती पूर्ण. त्याचे पार्ट त्याचे वेगळे झालेले आहेत.
पण दादा आम्हाला हवी आहे ती सायकल. हो ताई, सायकलचे सगळे पार्ट तोडलेत, भंगार झाली. तुम्ही काय करणार? आम्ही दुरुस्त करून घेऊ ना. अहो रिपेअरिंगचा खर्च खूप येईल तुम्हाला. किती होईल खर्च? साधारण 4-5 हजार येईल बघा. काय? म्हणून सांगतोय त्यापेक्षा नवीन घ्या की. नाही नाही, आम्ही हीच दुरुस्त करून घेऊ दादा. ह्याचे किती होतील सांगा. हे बघा टोटल बघा 6,000 होतील. काय? अहो दादा, लुटताय तुम्ही. एवढे पैसे होतात का? 6,000. तुम्ही कितीला घेतली सायकल? दाखले सरकारांनी पाठवले आम्हाला. सांगू का त्यांना? हा झाली. दादा प्लीज योग्य किंमत सांगा ना, आम्हाला हीच सायकल हवी. हे बघा तुम्ही दाखल्या सरकारांचं नाव घेताय ना, मग 2,000 द्या. नाही नाही, 500. हे बघा तुमचं नाही आमचं, 1000 द्या. नाही नाही. ठीक आहे. चांगलं केलं म्या. बया, मला वाटलं तू चिडशील ताई. तूच गायब केलीस ना? नाही ताई, याच केली. सायकल गायब केली तशी मास्तरनीला गायब करायची येळ आली. तेच तर केलं होतं का नाही म्या? तुझी येळ चुकली. पर गायब म्हणजे? दुर्गे, माणूस मारून त्याची आठवण मारता येत नाही. ती मनातून गायब झाली पाहिजे. माणूस जगातून गेला तरी त्याची आठवण राहतेच, मनात घर करून राहते, कधीच जात नाही. त्यामुळे मास्तरनीला अधिपतींच्या मनातून गायब करायचं आहे. मम्मी कसल्या भारी सायकल येत्या. आता कसली भारी आहे. चंचे, अगं अगं, येडी बेडी झालीस का काय तू? अगं तुला कळतं का? चल ठेव तिथं सायकली. सायकली द्यायच्या त्या. मम्मी अगं चंचे, मम्मी लोकाला देण्यापेक्षा मला ठेव की गो. येड लागले का लोकांनी द्यायला? मग मावशी म्हणली ते मी बघते काय करायचं ते. मावशी म्हणली ती. चल सायकल लाव तिकडे. तुला आहे ना ह्या सायकलचं काय करायचं ते कर. ही मला ठेव. अगं चंचे प्लीज मम्मी. काय इकडे ये. अगं येडी पोरगी, मी तुला नवरा द्यायचं बघायला आणि तू काय सायकल सायकल करतीस गा? येडपट पोरगी. मम्मी कसं बी. मॅडम आता तुम्ही काय, तुम्ही एक राऊंड मारा ना. अरे तुम्हाला माहितीये ना मला नाही चालवता येत सायकल.
मला तरी कुठं नीट चालवता येते. विनय बरोबर होता म्हणून मी चालवली. लय भारी वाटलं. मॅडम प्लीज. अरे नको रे, उगाच काहीतरी हट्ट नका धरू. पोरं एवढं म्हणतात तर बस. अच्छा, माझंच वाक्य मलाच परत. प्लीज मॅडम. प्लीज मॅडम, आता आम्ही तिघांनी चालवले, फक्त तुम्हीच राहिले. नाही नाही, तुम्ही बसा मास्तरीनबाई चला. अहो तुम्हाला माहितीये ना मला नाही येत सायकल चालवता. मी आहे की, तुम्ही लोड घेऊ नका चला. नाही नाही नाही, डबल सीट वगैरे नाही बसणार मी. हा तेव्हा बरं बसला होता जंगलात. हो तेव्हा गरज होती म्हणून. अरे सरो वैद्य मरो. ए काय चाललंय तुझं आज? म्हण तू काय बी म्हण, पण ही करेक्ट म्हण. झालं गप्प बस, तुला माहिती असं काही नाहीये. पण मॅडम तुम्ही चालवा ना, आम्ही तिघे म्हणतोय तर. अरे आता किती वेळा सांगू, मला नाही येत सायकल चालवता. शिकवतील की सरकार? नाही नाही, मला नाही शिकायचं. मॅडम तुम्हीच म्हणता ना, किती वय झालं तरी शिकत राहायचं, नाही म्हणायचं नाही शिकायला. हे बघा हे तुम्ही शिकवून तयार केलेले बारीक बाल बकासूर कसे डोसक्यावर बसतात, त्याच्या आधी तुम्ही सायकलवर बसा, एक राऊंड मारा की चला. मॅडम हसतायत. ते दिसतंय मला. धाकले सरकार बी हसतात. ते दिसतंय मला. अरे वेड्या, धाकले सरकार मॅडमना लाईक करतात, माहितीये का तुला? हा मग त्यांचं झालं तर लय बरं होईल ना. काय झालं तर? लग्न. हे मी ते बस खयाली पुलाव नको पकवा डोक्यात. म्हणजे कमी शिक्षित लोकांना मॅडम लाईक नाही करत, आणि हसल्या म्हणजे लाईक केला असं होत नाही ना. सरकारांचे उपकार आहेत त्यांच्यावर, म्हणून त्या फ्रेंडली वागतायत. आम्ही विचार करते मूर्ख. तू महामूर्ख आहेस. मी धाकल्या सरकारांबद्दल बोलते. ते लाईक करतात मॅडम ना. ते लाईक नाही करत, ते लव करतात. काय बोलतायसा तुम्ही? लग्नाच्या दिवशी जे झालं त्यात आमचा काय बी दोष नव्हता. तो बजा बोलला, आम्ही काय बी बोललो नाही. आम्ही काय बी बोललो नाही. अहो आमची तर तुमच्याशी ओळख बी नाही सरकार. आणि तुमच्या मुलाशी आमचं काही वैर नाही बी. समजा बजामुळे झालं बघा. त्याची काळजी करू नका, तो गेला आता आत. तो आता काय बाहेर येत नसतो. आमच्या पोराशी पंगा म्हणजे आमच्याशी पंगा. आमच्या नजरेत असतो दरारा, आणि आम्ही जवाब देतो करारा. पळी आणू काय? नाही म्हणजे तुमच्या नरड्यात जे काही अडकलंय ते काढू आपण. काय ओ जॉक केला, कळत नाही वय. हसा की. बसा. नाही ना ग, ठीक आहे. बसा. कवी इंग्रजीत सांगू तुम्हासनी. सिट डाऊन. घ्या चहा घ्या. अहो नको, चहा कशाला? ऑनलाईन हवं घ्या. धनाजी दार लावून घे. आणि अधिपती आले की आमासनी कळव. कुणालाही आत येऊ देऊ नकस, बाहेरच थांब. जी सरकार. घ्या चहा घ्या. मॅडम ते जरा बोलवण्याचं कारण कळलं असतं तर बरं झालं असतं. तुम्हा मास्तरांचं हे एक बरं आहे, पटशिरी मुद्द्यावर येता. तुम्ही तुमचं लग्न मंडपात कसं काय मोडलं?
अहो तुम्हाला सांगते, एक नंबरची आगाऊ आहे ती. आई अगं तू जर बोलू दे त्यासने. हा आई. अहो हळद लागली होती अंगाला, झाला ना अपशकून. अहो हिच्या आई वडिलांनी हिला वागायचं कसं मुळी शिकवलंच नाही. लाडात वेडी झालीये ती. तिनं काही केलं ना तर हिच्या घरचे हिला डोक्यावर घेऊन नाचतात. आता एवढं रामायण झालं, ओ मुलीचं लग्न मोडलं तर बोलतील की नाही आई बाप तिला? पण नाही. ओ माझी मुलगी असती ना तर कानफटातच मारली असती. पण हिचे आई वडील हिचा उदो उदो करतायत. मुलगी म्हणेल ती पूर्व दिशा. असं कुठं असतं का कधी? सांगा मला. अक्षरा चांगली मुलगी आहे, वाईट नाहीये ती. विचारलंय आम्ही विचारलंय का? मधी मधी बोलू नगस. ती कशी आहे काय आहे आमासनी चांगलं ठाव आहे. बोलू दे तुझ्या आईला. बोला. ओ मला सांगा, किती डोईजोड होईल अशी सून? अहो ही भेटल्यापासून ना नशीबच फुटलंय आमचं. अहो तुमच्या मुलाचं काही नाही हो, पण रात्रभर परपुरुषाबरोबर राहिलेल्या मुलीला कोण सून म्हणून करून घेईल हो? मास्तरीनं आमच्या पोराबरोबर होती. आणि आमच्या मुलावर आमचे संस्कार आहेत. बाईला मान द्यायचा, तिच्याशी मर्यादेनं वागायचं हे शिकवलंय आम्ही त्यासनी. अडचणीत असलेल्या बाईला मदत करायची, तिचा गैरफायदा घ्यायचा नाही, हा स्वभाव आहे त्यांचा. आमच्या पोराबरोबर तुमची सून शेफच असणार, त्याची काळजी तुम्ही करू नका. आमासनी आमच्या पोराची खात्री आहे. आणि आमची खात्री चुकीची ठरली तर आम्ही काय पण हरू. नाही नाही, तुमचं बरोबर आहे. माझं त्याबद्दल काहीच म्हणणं नाही. पण त्यावेळेला आमच्या मुलाचं लग्न मोडलं ना, तेव्हा आम्हाला असं वाटलं होतं की आमच्या मुलाला बऱ्याच मुली सांगून येतील किंवा मिळतील, हजारोनी मुली मिळतील. पण तसं झालं नाही. आमचा भ्रम होता तो. अहो ही बातमी सगळीकडे पसरली हो, आणि आमच्या मुलाला मुली सांगून येणंच बंद झालं. ओ जे घडलं ना ते सगळ्यांनाच माहीत झालं. ओ लपून काहीच राहत नाही हो. पण खरं सांगू का, त्यात आमच्या कमलचा काहीही दोष नाही हो. हो आमची ना खूपच बदनामी झाली, आणि त्यामुळे ना आता मुलींची स्थळं येणंच बंद झालंय कमलला. पण दुसरी स्थळं कशापायी पाहिजेत? मास्तरनी शिकताचं लग्न लावून द्या. मी काय तुम्हाला शाळा शिकायला नाही सांगत आहे. ते तर सांगूच नका. अहो नाही सांगणार, पण तुम्ही शुद्ध तरी बोलायला हवं ना. 28 आहे मी आता, कुठे भाषा शुद्धीचं दुकान काढून बसू. आणि हे वाचन फिचन आपल्याकडनं होत नसते. पुस्तक असं उघडलं का नाही 2 मिनिटाच्या आत कापकन डोळेच मिटतात हो माझे. धाम धुस होतोय मी 2 मिनिटाच्या आत गोरायला लागतोय. वाचन लेखन बिखन आहे आपल्या बसची बात नाही होत. आई ग, काय भाषा ही, आपल्या बसची बात नाही वगैरे. नाही पण तुमचं बरोबर आहे, मी कुठं तुम्हाला चुकीचं म्हणतोय. तुम्ही काय आता सायकल शिकून कुठं स्पर्धा शिकाय जाणार नाही जा. आणि मी जर आता वेगळंच काहीतरी शुद्ध बोलायला लागलो की नाही, आमच्या आई साहेबांनी झटका बसेल माहितीये काय. हे काय तेरा पडल्यावर बोलायला लागले नको. ह्या बाबतीत काही जमणार नाही. ठीक आहे, तुमची मर्जी. अजून थोडी नाराजी आहेच वाटत. नाही हो, मी नाराज कशाला हो. तुमची आस्था दिसली शिक्षणाबद्दलची, म्हणजे मी तयारी तरी दाखवली. पण तुम्ही असे बंद आहात, तुम्हाला अजिबात ग्रो करायचं नाही, तुमची इच्छाच नाहीये ती. पण आपली मैत्री राहणार. हो अधिपती, आपली मैत्री तुम्ही शुद्ध बोलता की नाही बोलत यावरून नाही ठरत. तुम्ही चांगले माणूस आहात म्हणून आपली मैत्री, आणि ती राहणार. बस बस मग चालतंय. मग धन्यवाद. आणि मला दिली, आणि नुसती दिली नाही, एकदम डागडूजी बिगडूजी करून 1 नंबर करून दिलाय सायकली. माहिती आहे त्यांना कसं कळलं बघा की त्या सायकलीला जरा मायेची गरज आहे, जरा प्रेमाची गरज आहे. त्यांनी एवढी भारी रिपेअर करून दिल्या की नाही, काय सांगू हवाय साहेब तुम्हाला. त्यांना बरोबर कळलं माझा सगळा जीव या सायकलीत अडकलाय.
आणि मी त्यांना कधीच सांगितलं नाही हा, की ही माझी राणी आहे म्हणून. म्हणजे मी हिला राणी बिनी म्हणतो म्हणून. पण त्यांनी कसं काय माहित नाही, स्वतःहूनच बघा ते बोर्ड दिसतं काय, अधिपतीची राणी, असं स्वतःहूनच बोर्ड लावून दिलं. मी तर उडालोच, म्हणलं काय भारी राव. कसं काय एवढ्या मनगवड्या आहेत मास्तरीन भाई. त्यांना कसं कळलं मी या सायकलसाठी एवढं जीव काढायला लागलोय म्हणून. आणि मला सगळ्यात भारी काय वाटलं माहिती काय आई साहेब, त्यांनी सायकल आयशी दिली नाही परत. एवढी भारी रिपेअर करून दिले नाही, चालवताना अशी हवेत उडते नुसती सायकल, माहितीये काय. एक नंबर, एक नंबर. आता असली देखणी दिसते का नाही माझी राणी. आणि आई साहेबांना स्माइल दे. सकाळी तुम्ही एवढ्या मागड्या मागड्या सायकली आणल्या होत्या, त्यातले एकीला तर अधिपतीच्या राणीची सर होती काय. ही माझी राणी, खरी राणी. चला आता कुठं? तिला आता इथे ठेवत नसतोय मी, तिला आता माझ्या खोलीत. अहो पण रिस्कच घेत नाही. बाहेर चोऱ्या माऱ्या होत्यात, काय काय होते, सोकावल्यात लय माणसं इथली. चला ए चल ना राणी तू चल ना.